नमस्कार मंडळी, जेविज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. बघा, हे 20-21 लिंब घेतले, थंड पाण्यामध्ये अर्धा तास ठेवून स्वच्छ करून घेतलं, पाणी काढून घेतलं आणि ह्या पातेल्यामध्ये मी हे लिंब काढून घेतले आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेतलं. त्याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकला, तो म्हणजे मीठ. 1 चमचा मीठ मी टाकून घेतलेला आहे. आता त्याला थोडंसं मिक्स करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक 10 मिनिट मी ठेवून दिलं. आता हे काढून घेतलं. हे लिंब आपण आता ह्या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत पहा. आणि आता हे एका स्वच्छ सुती कपड्यानं हे सगळे लिंब पुसून घ्यायचे. बघा, हे लिंब मी अशा पद्धतीनं पुसून घेतलेले आहेत. आता हेच लिंब आपण कट करायचे. बघा, अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे. असे हे जवळपास 8 भाग होतील अशा पद्धतीने हे लिंबू चिरून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने हे 8 भाग केलेले आहे त्याचे. आणि त्याच्यामधले जे काही बी आहे ते बी पूर्णपणे काढून घ्यायचं. तुम्हाला हा लिंबू कापल्या काढता आलं तर ते बी काढून घ्या किंवा सगळं कापल्यानंतर काढू शकता. बघा, मी हे अशा पद्धतीने ह्याच्यातलं बी काढून घेतलेलं आहे. बघा, हे बी असं हे काढून घ्यायचं. त्याच्यामधलं असे बी बाजूला काढून घेतले आणि असं हे काढून घेतलेलं आहे. आता हे क्रश करून घ्यायचं. मिक्सरचं भांडं घेतलं मी आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लिंबाचे काप केलेले मी काढून घेत आहे. आता हे काप काढून घेतले मी. आता झाकण लावून मी हे क्रश करून घेते. बघा, हे अशा पद्धतीनं क्रश केलेलं आहे. मी जास्त बारीक केलेलं नाही, थोडं ओबडधोबडच केलेलं आहे, जेणेकरून खाताना चविष्ट लागतं. आता हे क्रश केलेलं लिंबाचं आहे ते आपण मोजून घेऊया. बघा, हे जवळपास 3 वाट्या झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी मी साखर घातली आणि जवळपास 2 वाट्या मी गूळ घातलेला आहे. गूळ खिसून घेतला आणि गूळ हा मी मोजून वाटीने घेऊन 2 वाट्या गूळ घातलेला आहे याच्यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, सगळं एकत्रित करायचं. गूळ, साखर, लिंबाचा क्रश केलेला पदार्थ हा पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा. त्याला एक 5 ते 7 मिनिट झाकून ठेवलं. बघा, हे काढून घेतलं. त्याच्यामध्ये मी हे मिरेची पूड टाकली पाऊण चमचा. तसंच हे आपलं तिखट, लाल तिखट मी टाकलं आणि बेडगी मिरचीचं 1 चमचा तिखट टाकलं, कारण बेडगी मिरचीमुळं कलर येतो. हे जिरेपूड टाकली. जिरेपूड म्हणजे भाजलेलं जिरेपूड टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकून दिलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा, आता हे मिक्स केलेलं आहे. आता हे गॅसवर ठेवून दिलं. आता गॅसवर ठेवल्यानंतर हे अशा पद्धतीनं कलर आलेला आहे. किती सुंदर दिसत आहे. त्याच्यामध्ये मी हे एक अर्धा ते पाऊण चमचा हिंग टाकून घेतलं. आता हे सारखं हलवत राहायचं. हलवल्यामुळं खाली चिटकणार नाही, कारण आपण गूळ साखर टाकलेली आहे, त्यामुळं खाली चिटकून बसण्याची शक्यता असते. मध्यम आचेवर हे लोणचं शिजवून घ्यायचं, कारण ते लिंबाचे काप आहेत केलेले ते व्यवस्थितरित्या शिजतात, मऊ होतात. आणि हे आपण लिंबाचा रस टाकून दिला, जेणेकरून प्रिझर्वेटिव्ह आहे, व्यवस्थितरित्या प्रिझर्व होण्यासाठी हे लिंबाचा रस मी टाकून दिलेला आहे याच्यामध्ये. बघा, हे आपलं लोणचं झालेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊया. बघा, कलर, टेक्स्चर, खायला पण इतकं खमंग आणि इतकं छान झालेलं आहे हे लोणचं. बघा, हे अशा पद्धतीनं हे लोणचं करून घ्यायचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खात राहा, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा. बघा, अशा पद्धतीने हे आपलं लोणचं झालेलं आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.